असं ते पहिलंच रडगाणं आहे ते. पण आम्ही त्यातून काय नाराज नाही, दुःखी नाही. चांगली गोष्ट आहे. गोरगरीब ओबीसींचं काम होणार असलं तर त्यांनाही महामंडळ ही आपलं काय उपसमिती गठीत केली असं म्हणणं नाही. तुमचं म्हणणं आहे गठीत केली, चांगली गोष्ट आहे, हरकत नाही, आमचं काय म्हणणं नाही. पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम आहे. कुणी कितीही उपसमित्या काय केल्या, कोणी कितीही टोळ्या माझ्या अंगावर काय पाठवल्या, कोणी राजकारणाचे तिकडच्या राजकारणी लोकांचे शब्द ऐकून इकडं आमचा मराठवाड्याचा काढलेला JR, तो काढलेला JR कुणबीच्या बाबतचा किती कुणी अफवा आहे सोडल्या काय केलं तरी माझ्या गरीबाला आरक्षण मी देणार, देतोय हे माझ्या गरीब मराठ्यांना पटलेलं आहे. त्यामुळे आम्ही कोणी काही टेन्शन घेत नाही आणि ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मीच देणार. त्याच्याशिवाय मी आणि माझा समाज माग हटत नाही. त्यामुळे कोणी किती काय झालं तरी आम्हाला काही फरक पडत नाही त्याचा. आणि माझं याला जोडून म्हणणं आहे, ओबीसी समाजाला जसं तुम्ही उपसमिती गठीत केली, आणखीन एक काम करा राव, तुम्ही या राज्यातल्या सगळ्या 14.5 कोटी जनतेचे तुम्ही मालक आहेत. दलित मुस्लिमांसाठी सुद्धा उपसमिती करा ना. एक उपसमिती त्यांच्यासाठी करा, एक उपसमिती शेतकऱ्यासाठी करा, सेपरेट 2 करा, त्या आदिवासींसाठी 1 करा उपसमिती आणि मायक्रो ओबीसीसाठी 1 करा. कारण ओबीसीची उपसमिती मायक्रो ओबीसीच्या काही कामाला येणार नाही. हो ना, गरिबाचं थोडं कल्याण मग करायचंच ना, करा ना. जसे तुम्ही महामंडळ केले ते मागं, तसे त्या पण उपसमित्या करा. एक आणखी त्यात महत्वाचं असं की उपसमिती ही नवीन नाही, मात्र गेल्या वेळेस उपसमितीला छगन भुजबळ अध्यक्ष होते. आता त्यांच्या जागी बावनकुळेला करण्यात आलं आणि कुठेतरी छगन भुजबळाचे पंख काटण्याचे प्रयत्न सुरू आहेत, चर्चा त्यांच्या नाराजीमुळे. नाही, ते भुजबळ म्हणजे काय, ते कुठलं गेलं एखादा पक्ष किंवा राजकीय अस्तित्व संपवणारा, पक्षाचं अस्तित्व संपवणारा माणूस, कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपवत. त्यामुळे ते बावनकुळे साहेब चांगले वाटले असते त्यांना. आणि मला काय करायचं त्यात, कोणाला केलं तरी तो माझा विषय नाही. माझा विषय आरक्षण. मी त्याच्यात तुटून पडलेलो आहे. मी कसलाही मुलायजा करत नाही. कुणी किती आमच्या संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही, मी पण कोणावर ठेवत नाही. कारण माझ्या समाजाला माहिती आहे, हे जे आत्ता बोंबलतेत, जे संभ्रम निर्माण करतात JR बद्दल, याच्याबद्दल, हे आधी कुठं झोपले होते? हे आधी काय येत नाहीत, बैठकाला बोलवल्यावर येत नाहीत, मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत, हे कुठं कशातच नसतात. हे फक्त टीव्हीवर असतात. फक्त टीव्या, उठलं की टीव्या, उठलं की टीव्या, एवढं रोज असते ते. बाकी काही नाही. मला बोलायचे नव्हते हे अभ्यासक, खरंच बोलायचे पण नव्हते. मराठा समाजाची इच्छा नसती यांना बोलवायची, अभ्यासक तज्ञ. पण ते मुंबईतले काही बांधव म्हणले नाही आपण विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्या. म्हणलं घ्या भाऊ, आपलं काय पोटात काही नसतं. हे असे कुरापात्या करतात आणि संभ्रम निर्माण करतात. संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही, होत बी नाही. कारण मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी देतोय, लढतोय, झगडतोय, इतकं कोणी झगडणार नाही. बोंबलं आता बोंबलं ते तर, पण मी मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्याच दिवसात मराठ्यांना हे दिसणार. त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका, ही माझी सगळ्यांना विनंती. आणि याला जोडून एकच, हे पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं सातारा गॅजेटियर, याच्या सुद्धा हायगाई करता कामा नये सरकारनं. जर हे थोड्या दिवसात, म्हणतो मी, महिने फिने नाही, जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करीन. संजय राऊत की मराठवाड्यातला सगळा मराठा मी आरक्षणात घातल्याशिवाय थांबणार नाही, स्वस्त बसणार नाही. म्हणजे मग तुम्ही परवा जी मुंबईत उपोषण केलं, त्यामुळे हा सगळा मराठा समाज आरक्षणात गेलेला नाही का? गेला ना. हे संभ्रमावर बोललो मी, संभ्रमावर बोललो मी. हे काय संभ्रम करतात, JR असं छेन, आमका छेन, तामका छेन. हेच आधी 5-5 बाऱ्या पाया पडत होते तिथं. वा म्हणे देव भेटला, लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर, आणि हे लयच भारी झालं. तेच आता संभ्रम म्हणून म्हणलं मी. गेलाच मराठा